विश्वजीवन ग्रंथ अध्याय 3 ओम नमो भगवते आदिनाथाय श्री गणेशाय मा आदिनाथाय मा परब्रह्मा नंगे स्वामी राया नंगे स्वामी सद्गुरुनाथा ज्ञानबोध द्यावा अर्था परब्रह्म बुद्धी समर्था तुझ गणपती श्री गणेशा बुद्धीच्या सागरा कृपा करावी दिनावर मतिमंत मी आहो पामर भिक्षा मागत असे भिक्षा मागतो अंतर्ज्ञानी ग्रंथ वदाव्या द्यावे ज्ञान तुझे चरणाशी आहुलीन गुरुस्वामी दासाची येऊ द्यावी करुणा कृपा करावी मनमोहना ताहुनी यावे गजानना दया नित्य विष्णू विश्वापका ज्ञानदाता ज्ञानबुद्धी तुझी सत्ता ग्रंथ लिविशी माझ्या हाता निमित्त मात्र मी तुझी रंगली अमृतवाणी तुझं अक्षरे पुराणी तुझं रंगला शाही लग्ने ग्रंथी वदाव्या काय सांगू नाथाची लीला सर्वस्वरूपी प्रगटला ज्ञानयोग तुझं रंगला ज्ञाना कारणे नीच उंच नशी तू जशी दारिद्र्याला दूर करशी पाषाणातून पाना फोडीशी भक्त कैवारिया पवित्र गेले निज भक्ताशी ज्ञान देऊनी उदरीशी भक्ता कारणे अवतरशी वेळोवेळा भक्तासाठी देव भक्त झाला रूपांतर रूप प्रगटला भक्ता हृदय संचरला ओळखी नसे वैराग्याच्या अंतर खुना वैराग्याचं जाणे नयना भावभक्तीची करुणा जाणे पांडुरंग विश्वनाथा रंगोलीवाणी अंतरी रंगला आत्मज्ञानी निरंजन सगुण रूपाने पुराणे कथिले स्वयंवाचेचा उच्चार बोला भरले सर्वसार स्वरूप द्यायचे निर्विकार निगे ध्वनी ध्वनी निगे वाचे तुन शब्दे भरले ब्रह्मज्ञान पेरतो नंगा भगवान राहुने वेगळे राहुनी चक्रपाणी करणे करतो निरंजनी बोललो तशी तुकयाची वाणी किती आनंद विठ्ठलाचे कर्तव्य पूर्ण स्वयंवाचे भरले ज्ञान तुका करीत असे कथन उपदेशी जगी तुकयाचा ऐका पुरावा ज्ञान रसमनी साठवा निर्विकार संत असावा जगामध्ये ऐसा उपदेश जगात श्रवणी साधेल परमार्थ भावभक्ती कळेल सत्यार्थ ओळख भगवंती ओळखी जाणे तोची भक्त तोची राई सदा विरक्त देही विधे नित्यमुक्त स्वयंज्ञानी बोलता ध्वनी निरंतर तयाचा न लगे पार पेरू पार्वती मेरू मानदार स्वयं बोलत याचे नंगे स्वामी भगवंता स्मरण करतो तुझे आता हृदय संचरुनी समर्था ग्रंथ वदाव्या प्रगट हृदय प्रगटले नंगे नाथ ज्ञान स्फूर्ती स्वरूप रूपात बोलत याचे ह्या ग्रंथात विश्वनाथ कधी स्वयं बोल नाथ नंग्याचे विश्वनाथ सांगते वाचे लेखान असे पंडिताचे रसभरित स्वयं बोल जया पूर्ण समदृष्टी झालेली न गुरुपदी हेच देह अर्पून ज्ञान प्रकाशल्या अभाव गेला गळून देहाचे पडले वळण भाव समर्थ असे पूर्ण लीन गुरुपती लीन झाली जयाची रुक्ती गुरुचरण सदा चिंती तोच न जाया दोगती गुरु सामर्थ्य गुरु सद्गुरुशी नसे भेद सद्गुरु महिमा आघाद गुरु कृपे भेट गोविंद विश्वापक जो गुरु नाम जपा अंतरात सर्व स्वार्थ भावना सोडा साक्षात धन्य तोच आहे या जगात गुरुभक्त तोच जाणे गुरुची माया माया ब्रह्म एक काय स्वरूप नसे वेगळे राया रूपांतर एक गुरुभक्त एक झाले रूप प्रगटले वैराग्य तेथे साठविले रूपाशी गुरु पहिला सकाळ अंतरी भक्त माझा मी मुरारी भक्ती ज्ञान वाचेत वैखरी वासुदेव भक्तासाठी हृदयी राहे संत स्वरूपी रूप पाहे संत भक्त स्वरूपात नाही स्वरूप वेगळे रूप एकी पाहावे पाहता पाहुणे सांडावे संत भक्त मीच अनुभवे सर्व एकचे गुरु शिष्य एका रूपात ओळखी नसे या जगात ब्रह्मांड मिळाले मायेत माय ब्रह्मची देवभक्त एका रूपात भक्त देव पहा साक्षात परमहंस तो हृदयात एक दोन्ही हो स्वरूपाचे करा ध्यान ओम सोम स्वरूप जाण येणे जाणे करा स्मरण खंड विखंड नसे ओम समदैवत जाण सोम भक्तीची ज्ञानपूर्ण संचरला वायू समान सुषमामुळे ओम सोम ज्ञान सागर दशे दिशा बदली ती घर मूळ मायेपासून ओंकार ओम प्रगती पिंगला ठिकाण दक्षिण दिशा फिरे नयन शीतल छाय इडा पावन उत्तरेची इडा पिंगला मार्ग सुषमा गुरुने दाविल्या ज्ञान खुना बदल पडलाशी नयना दृष्टी तयाची पूर्वीशी झाला उदयकाल सुषमा मध्यस्थी महाल स्थिर बसले समतोल जाणे त्रुकटाशी गुरु सांगते देह ज्ञान भक्तीमध्ये घे व्हावे लीन भक्तीचे आहे मुख्य धन श्रद्धा ठेवावी भक्ती करावी भक्ती ज्ञानाची लागली जुगोडी ध्रुवनी प्रपंच पासोडी गुरुचरणाची आवडी सुख ज्या जन्माचे गुरुकृपेचे सुख त्याशी मिथ्या झाले संसाराची चित्त नशी व्यवहाराची नशिबान देहभान झाला संसारात तेव्हा वेळा फिरत अशी जगात जननिंदिती आई स्वार्थ ढोंग जगी जन म्हणती तयाचे ढोंग स्वार्थासाठी बोले पांडुरंग जगी सांगती नाना सोंग देव कैसा देव नसे बाजार भाजी देव पहावा कर्म माझी गुरुकृपे दुर्वासना त्याची न कळती कोणा आयशेवर्म मुळापासून नित्यधर्म प्रायभायोगी सत्कर्म उदय झाला वेळ भरली झाला उदय आला उदय मागील कर्मी झाला उदय गुरुकृपा सहज होय न कळे दयाशी गुरुकृपा झाली समजे ना भावभक्ती मनी कळे ना अंतरी पडते सर्व कुणा सांगता न येते सांगता येणार ज्ञान गुरु सामर्थ्याची लक्षणं जरी सांगू जाता पूर्ण एकता उदरी
विश्वच्या विश्वस्वरूपा परब्रह्म सगुण सगुणा अरूपा मोक्षनायका निजरूपा भंगे स्वामी सद्गुरु दिनाचा सोयरा अनंत दैवाचा विशंभरा मूळ माया तुझी ओंकारा साक्षात परब्रह्म योगाची रचेली माया संत स्वरूपी बनली काया अवतार तुझा उदरी राया गुरुराज स्वामी भक्तासाठी नटला श्रीहरी व्यापक रूपदृष्टी अंतरी वाचित वाचा वाचा वैखरी अर्थ ना कळे कोणा न कळे दयाचा अंत भक्त कैवारी तो जो समर्थ तोच जाणा सखा भगवंत ऐसा नंगे स्वामी भक्तासाठी धावून आला सगुण रूप प्रगटला दिनजनाचा उदार केला घेऊन अवतार आले कुठून कळना पूर्ण नाव गाव कोणते ठिकाण शंका जगी नसे समाधान कळल्याशिवाय पैशी गोडी भावभक्तीची पहा आवडे सांगा पंढऱ्या तातडे आनंद आंबा आनंद होई तुझ्या नामाचा छंद लागू देत भक्तीचा बंद तुटे ते बहुपाशाचा करी सार्थक नंगे स्वामी प्रसन्नचित्त आनंद भरी देहातीत नाम सांगते पूर्ण अर्थ भक्ताप्रती जेथे बसलो तेथे वर्म येणे जाणे हाच मुख्य धर्म परिण कळते कोण अमर्म लक्ष 84 लक्ष अलक्ष माझे ध्यान फेरा फिरलो नाही स्मरण आठविले ठिकाण समाधान तेथे अलक्ष माया निर्विकार पिंड ब्रह्मांड एकसार जाती धर्म सविस्तर सर्वापरी वेगळा ब्रह्मांड हे ओतील सगळे पिंड ब्रह्मांड आहे ब्रह्मांड आळे 4 खाने बीज वेगळे जात्यापरी ऐशी परमेश्वराची कळा करते करी परी वेगळा रूप अरूप न दिसे डोळा असून अलिप्त असून सर्वत्र रूप तुझे पायी गुरुपुत्र गुरु वाचून न कळे गोत्र कुळ काय सांगावे जग जगी तुझ ईश्वर नटला जगी अवतार निच उंच कुळ ईश्वर तुझीच करणे सर्वा ठाई लक्ष योनी स्वरूप घे रूप अलक्ष होई नंगे स्वामी 4 खानी 84 तर नाम तुझे पिरले त्यात भूतीलीन तू स्वरूपात सर्वा ठाई निरंतर भाग पडले संस्कार सत्य असत्य नाम थोर परी वेगळे रूपात झाला परी देह नाही त्याला नामी नामाशी रंगला नाम अलग ऐसा मी निरंकार निर्गुण सगुण निर्गुण निरंजन सर्व साक्षात परिपूर्ण से दृष्टी नाही नामाचे नाम देशी दृष्टीची पंचतत्व देहाचे नाम माझे तत्वतात मिळाले पण स्वरूप तयाशी रूप आले रूपांतर रूप केले नवी वृक्ष जैसे वनांतरी पहाड पर्वती वस्ती सारी पक्षियाचे घरटेवरी जाई उडून अहंकार वायू देहात नाम स्मरतो नामात नाम आत्म्यात अंतर्बाहेर अडज खाणे त्रिकुट माया ब्रह्मज्ञाने गमन कपिल मुनी देवाधिदेव देव ऋषी ब्रह्मा विष्णू महेशाची नामी पावले अवताराशी अवतार युग अवतार नाम कथिले चराचरी सर्व भरले दृष्टी स्वरूप अवघे झाले दिसे नाम सर्व ऐसे नाम सगुण नाम माझे नंगे भगवान परशुराम परिपूर्ण सगुण भक्ती उतरली दर्शना जाती धर्म नाही कल्पना ज्याची नशी दैत्य भावना मी तू एकची जेथे मी तू पण तेथेच आहे परिपूर्ण जगी राही समसमान सिद्धांताची ऐशी जाना एका रूपात भावभक्ती तोची समर्थ तत्व मिळाली तत्वात तुझे पण नसे जयाची तुझे पण तरी भेद का निर्माण जगी माना का असावे श्रीधर मुकुंद मोरारे चित्त ज्ञानाची लहरी सद्गुरु सांगे अंतरी भेदाभेद योगाची रचली माया भेद नाही गुरुराया पाप पुण्य जन्मली काया त्रिगुणामुळे रजोगुण भेदाभेद पूर्ण तमगुण तेच रुक्ती जाण सतोगुणे समसमान भेद पडले जगामध्ये ऐशी स्थिती जैसे कर्म तैशी प्रगती ज्याचा तोच पाहावे चिंती कैसे भेद जैसे कर्म आहे हाती प्रारब्धाची तैशी शक्ती कर्मानुसार फळ प्राप्ती ज्याची त्याला भेदाभेद नाही देवाशी अर्थ न रुसावे देवापाशी जाणावे आपल्या कर्माशी कर्म जाणून फळप्राप्ती जैसा भाव तैशी भक्ती करिता मिळे शक्ती श्रेष्ठ कर्तव्य भक्ती करता वाचा नसे अंतरी भाव मराठाचे पवित्र ठिकाण गुरु दिशे भक्ती गुरुची ऐशी भक्ती ज्ञान सकळा संसार जाणे व्यर्थ सापळा तया दिशे नंगा सावळा तोची भक्ती गुरु पाहिला ईश्वर संसाराचा झाला सर जन्मजन्मीचा उदार गुरुकृपे तोच भक्त अंतकरणे स्मरण करी ईश्वर मनी संसार सुख मिथ्य जाणून जोडला सका ऐसा भक्ताचा परिवार सहज जातो होतो साक्षात्कार कर्मधर्म नसे नीतिसार तयाप्रती संसार पास तुटले बंधन भाव भक्ती मुख्य धर्म न समजती ज्या कर्म भक्त तोच भक्त नाही तुझे पण देवभक्त तेथे जाण ओळखेती जन समसमान देवभक्त रूपाशी रूपांतर अंतर्बाहेर सर्वसार प्रकाशात प्रकाश अंधकार दिनरंजन एका रूपात स्वयंप्रकाश लागली ज्योत स्वरूप देहात सद्गुरुनाथाची गुरुनाथ शक्ती प्रचंड ज्ञान विज्ञान धरी कोंडंद कर्मधर्म खंड विखंड नंगे स्वामी ओम नंगे स्वामी सद्गुरु नाथ वैष्णव अवतारू भक्तानिशी पैल पारू दीनदया दयावंत कृपेचा सागर भक्त उदराया चक्रधर सद्भक्ताशी
तुझी थोर अवतार जगी अंतरी जरी तुझे स्मरण भावभक्तीचे मनी ध्यान बुद्धी देता भक्ता भगवान नंगेनाथ दीन जनाचा सगळा कृपाळू तो कृपे अभाव जाळू भक्ती भावे तुझो वाळू दिनराया सदा स्वरूप निरंतर प्रकाश तुझा मनी अंतर काय वेळ नाही दिन सार यावे धावून वाट पाहतो उभा चरणी निर्विकार तू माझे मनी माय बाब तुझा धनी विश्वंभरा निस्वार्थ भाव ज्याचे मनी तन्मन धनार्पुनी शुद्ध भक्त अंतकरणी भेटे सद्गुरूची भक्ती करिता दूर होईल संसार चिंता भक्ती ज्ञान परमार्थ हाता येईल गुरुकृपे तुझ्या कृपे तुझे स्तवन ज्ञान विज्ञान तुझेच गुण ग्रंथी कथेले भक्ती ज्ञान विश्वनाथे गुरुभक्तीचे महिमान ज्ञानबोध अर्थपूर्ण अध्याय केले विवेचन गुरुकृपे इति श्री ग्रंथ विश्वजन नाथ नंगे भगवान विश्वनाथ चरणी लीन वदली वाणी तृतीयोध्याय घोडा श्रीनाथ नंगे महाराज समर्थ श्री दत्तात्रय अर्पणस्तु।